नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने खालील 4 बाबी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हा व्हिडिओ कोणासाठी आहे, नंतर MCQ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, MCQ प्रश्नपत्रिकेच्या संदर्भानं अभ्यास कसा करायचा असतो, प्रश्न कसे सोडवायचे असतात, अचूक पर्याय कसे निवडायचे असतात आणि अभ्यास न झाल्यास काय करायचं, या प्रामुख्यानं 4 ते 5 बाबींचा आपण आजच्या या व्हिडिओमधून विचारणार आहोत. त्यातली पहिली बाब, हा व्हिडिओ कोणासाठी आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विविध विद्यापीठं आहेत. या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये BEd असेल, MAd असेल, BA असेल, BCom असेल, MA असेल, त्याबरोबर पेट असेल, ज्याला आपण PhD एंट्रन्स टेस्ट असं म्हणतो, सेट नेटची परीक्षा असेल, MPSC मार्फत वेगवेगळ्या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील आणि UPSC सारखी सुद्धा परीक्षा असेल. या सर्व अभ्यासक्रमांचे जे विद्यार्थी ज्यांना या परीक्षा द्यायच्या, ज्याला आपण MCQ एक्झाम म्हणतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणतो, तर त्यांच्या संदर्भात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयोगाचा आहे. फक्त त्याची उपयोगिता, त्याची काठिण्य पातळी काही ठिकाणी कमी जास्त असणार आहे, तर ती आपण मी तुम्हाला सांगेलच, पण तुम्ही देखील ती समजून घेणं गरजेचं आहे. चला तर मग आज आपण पहिली बाब जाणून घेऊया की MCQ परीक्षेचं स्वरूप कसं असतं. मग ती ऑनलाईन असेल अथवा ऑफलाईन. खरं तर ऑनलाईन आणि ऑफलाईनमधली एक सीमारेषा तुम्ही समजून घ्या की ऑफलाईनलासुद्धा ऑनलाईनसारखीच प्रश्नपत्रिका असते, फक्त आजची पॅन्डेमिक सिच्युएशन असल्यामुळं आपल्याला ती ऑनलाईन माध्यमाद्वारे द्यावी लागते, इतकाच काय तो फरक आहे. फक्त त्यासाठी आपल्याला ऑनलाईन परीक्षेसाठी लागणारी जी काही तांत्रिक कुशलता असते, ती तांत्रिक कुशलता शिकून घेणं हा एक भाग आहे. त्या दृष्टीने हे ऑनलाईनसाठी उपयोगाचं आहे आणि ऑफलाईनसाठी उपयोगाचं आहे, कारण मूळ परीक्षा बदलणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. MCQचा अर्थ होतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एक्झाम, ज्याला आपण बहुपर्यायी प्रश्नपरीक्षा असं म्हणतो. बहुपर्यायी निवड असलेली, त्याच्यात वाव असतो आपल्याला, म्हणून त्याला मल्टिपल चॉईस असं म्हटलं जातं. या परीक्षेमध्ये एक प्रश्न दिला जातो, त्या प्रश्नाला एकूण 4 पर्याय असतात आणि दिलेल्या 4 पर्यायापैकी आपल्याला जास्तीत जास्त अचूक पर्याय निवडायचा असतो. ही गोष्ट लक्षात घ्या की जास्तीत जास्त अचूक पर्याय निवडणं ही यातली एक महत्त्वाची बाब असते. आता मग या MCQ प्रश्नांचे प्रकार प्रामुख्यानं कोणकोणते असतात ते आपण अगदी थोडक्यामध्ये बघूया. तर यामध्ये काही ठिकाणी आपल्याला बहुतेक ठिकाणी रिकामी जागा दिलेली असते आणि ती दिलेल्या पर्यायातून निवडायची असते. जसं की खालीलपैकी टिंबटिंब ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग खाली पर्याय दिलेले असतात, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद किंवा आणखी काही वेगळे. तर त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. काही वेळेला एका वाक्यात उत्तरे द्यासारखा सुद्धा प्रश्न असतो, जसं की खालीलपैकी महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, शेवटी प्रश्नचिन्ह, म्हणजे एका वाक्यातल्या टाईपचा प्रश्न झाला हा. नंतर अपूर्ण विधाने पूर्ण करा, म्हणजे एखादं विधान दिलं जातं आणि त्या विधानाच्या शेवटी अपूर्णता ठेवली जाते, ते विधान पूर्ण करायला सांगितलं जातं. जसं की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी यामुळे झाली असेल. असेलच्या पुढं 3-3 डॉट दिलेले असतात, 2-3, आणि ते खाली पर्याय दिलेले असतात, त्यातनं आपल्याला तो अचूक पर्याय निवडायचा असतो. नंतर अ गटाच्या ब गटाशी योग्य जोड्या जुळवा. काही वेळेला पुढच्या प्रश्न प्रकारामध्ये एखादा प्रश्न विधान दिले जाते आणि त्याच्याशी संबंधित 3 किंवा 4 पर्याय दिलेले जातात, म्हणजे हे प्रश्नामध्येच असतं आणि खाली पुन्हा 4 पर्याय असतात आणि त्या 4 पैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. की वरीलपैकी फक्त ब किंवा फक्त 1, फक्त 2, फक्त 1 व 2 किंवा वरीलपैकी सर्व, अशा स्वरूपाचे पर्याय असतात. तो आपल्याला अचूक पर्याय निवडायचा असतो. नंतर काही वेळेला चूक की बरोबर ते ओळखायला सांगितलं जातं. गटातील वेगळा शब्द किंवा पद ओळखायला सांगितलं जातं. गटाशी जुळणारा शब्द ओळखायला सांगितलं जातं. काही वेळेला तर्क व अनुमानावर आधारित प्रश्न असतात आणि काही वेळेला ज्याला आपण संक्षिप्त रूपं असतात ना, त्यांचे फुल फॉर्मसुद्धा आपल्याला विचारले जातात आणि ते फुल फॉर्म लिहा, फुल फॉर्म ओळखा. जसं की STD म्हणजे काय, किंवा OTPचे पूर्णरूप लिहा, NRIचे पूर्णरूप लिहा, NSSमधील तिसऱ्या यसचा अर्थ काय, किंवा तिसरा यस कुठल्या अर्थाने वापरला जातो, अशा अनेक प्रकारे प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. हे मी फक्त उदाहरणादाखल तुम्हाला इथं 10 प्रकार सांगितले, परंतु याहीपेक्षा जास्त प्रकार असतात, ते आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. आता मग या प्रश्नांचं वर्गीकरण कसं असतं, हे जे प्रश्न प्रकार सांगितले मी तुम्हाला, ते कसे असतात ते जरा समजून घेऊया. तर प्रामुख्यानं
जी प्रश्नपत्रिका असते MCQ टाईपची, तर ती प्रामुख्यानं 3 उद्दिष्टावर आधारलेली असते. म्हणजे त्यातील प्रश्न प्रकार हे प्रामुख्यानं 3 उद्दिष्टांच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट कुठलं आहे? ज्ञान हे उद्दिष्ट. आता ज्ञानात्मक प्रश्न म्हणजे काय, की ज्या प्रश्नांचं एक आणि एकच उत्तर असतं, वस्तुनिष्ठ उत्तर असतं, त्याला आपण ज्ञानात्मक प्रश्न असं म्हणतो. तर असे प्रश्न कसे असू शकतात? जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की स्मरणावर आधारित प्रश्न, पाठांतरावर आधारित प्रश्न, इसवी सन ओळखणं, ग्रंथांची नावे सांगणं, एखाद्या कवी लेखकाचं पूर्ण नाव लिहिणं, त्याच्या साहित्यकृतीचं नाव लिहिणं, अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात त्यांना आपण ज्ञानात्मक प्रश्न असं म्हणतो. प्रामुख्यानं हे स्मरण, पाठांतर, ओळखणं याच्याशी निगडीत या बाबी असतात. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न किती टक्के असतात? तर साधारणतः 30% प्रश्न हे ज्ञानात्मक स्तरावरचे असतात. त्याचं उदाहरण आपण सुरुवातीलाही बघितलं, की ज्याला आपण खालीलपैकी महाराष्ट्राची राजधानी कोणती, हे ज्ञानात्मक स्तरावरील प्रश्नाचं उदाहरण आहे. पुढचा स्तर असतो आकलनात्मक स्तरावरील प्रश्न. ज्ञानाच्या पुढची पायरी म्हणजे आकलन. आता यामध्ये काय होतं, की ज्ञान प्लस आपल्याला स्वतःची विचार प्रक्रिया वापरायची असते आणि ती स्वतःची विचार प्रक्रिया वापरून प्रश्नाचं अचूक उत्तर आपण निवडायचं असतं. यामध्ये एखाद्या बाबीचं स्वरूप स्पष्ट करणं, वैशिष्ट्ये स्पष्ट करणं, त्यातील साम्य स्पष्ट करणं, त्यातील भेद स्पष्ट करणं, त्या 2 बाबींची तुलना करणं, त्यातलं वेगळेपण सांगणं, किंवा 2 घटक असतील तर त्या 2 घटकामधील सारखेपणा, वेगळेपणा समजावणं, समजून घेणं, स्पष्ट करणं, अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश होतो. जसं की आपण जर का महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर या 2 व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणारा असू तर त्यांच्यातलं साम्य काय, त्यांच्यातलं वेगळेपण काय, त्यांना एकत्र आणणारा भाग कुठला आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये असू शकतात. तर प्रामुख्यानं असे आकलनात्मक स्तरावरील प्रश्नसुद्धा आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये 30%च्या आसपास असू शकतात. याचं एक उदाहरण आपण बघूया, की खालीलपैकी कोणता शालेय अध्यापनाचा प्रमुख घटक आहे. खाली 4 घटक विचारलेले असतात आणि त्यातला प्रमुख घटक आपल्याला ओळखायला सांगितला जातो. म्हणजे इथं काय करायचं विद्यार्थ्याला, की स्वतःची विचार प्रक्रिया वापरायची, त्यामुळे त्याला आपण आकलनात्मक स्तर असं म्हणतो. आणि तिसरा जो स्तर खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे उपयोजनात्मक स्तर, त्याला आपण उपयोजनात्मक प्रश्न असं म्हणतो, ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न. या ठिकाणी परीक्षार्थी विद्यार्थ्याला किंवा जो कोणी परीक्षा देत असतो त्याला आपल्या उच्चस्तरीय मानसिक प्रक्रियांचा वापर करून त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. मग ते प्रश्न संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन, सृजनशीलता, तुमचं स्वतःचं मत, तुमच्या स्वतःच्या कल्पकता, स्वतःचा वेगळा विचार यावर ते आधारित असू शकतं. तर साधारणतः आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न हे 40%च्या आसपास असू शकतात. म्हणजे ज्ञानावरचे प्रश्न 30%, आकलनाचे 30%, 60% आणि उपयोजनाचे 40%. आता एक लक्षात घ्या, जर का तुमची म्हणजे तुम्ही ज्यासाठी एक्झाम देत आहात, फॉर एक्झाम्पल सेटसारखी एक्झाम असेल, नेटसारखी एक्झाम असेल, MPSC सारखी एक्झाम असेल किंवा UPSC सारखी एक्झाम असेल, तर तिथं मात्र हा काठिण्य स्तर आणखी वाढलेला असेल. म्हणजे काय, ज्ञानात्मक आणि आकलनात्मक स्तरावरचे प्रश्न कमी असतील आणि उपयोजन हा जो स्तर आहे, जो तुमच्या अधिक विचार प्रक्रियांच्या समीक्षणाची मागणी करतो, तुमच्या अधिक विचार प्रक्रियेची मागणी करतो, तर तिथं मात्र निश्चितपणे उपयोजनात्मक स्तरांचं प्रमाण हे जास्त असणार आहे. आता हे मी जे तुम्हाला प्रमाण सांगतो आहे ते प्रमाण नियर अबाउट अशा जवळपास असतं. म्हणजे हेच काटेकोरपणे असेल असं नाही, पण त्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकेल. पण सामान्यपणे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं असते आपल्या लक्षात येईल. तर ज्ञानात्मक प्रश्न म्हणजे अगदी सोप्या दर्जाचे प्रश्न, अगदी त्याला आपण सोपे प्रश्न असं म्हणू. आकलनात्मक प्रश्न म्हणजे मध्यम दर्जाचे प्रश्न आणि शेवटचं उपयोजन म्हणजे आव्हानात्मक प्रश्न. त्याला अवघड म्हणून नाही चालायचं, पण तिथं तुमची एक विचार प्रक्रियेची गरज असते, त्या दृष्टीने ते आव्हानात्मक प्रश्न ठरतील. अशा पद्धतीनं एकूणच आपल्या या MCQ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं स्वरूप असतं. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, की अशा प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा, असे प्रश्न कसे सोडवायचे. तर त्यासाठी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की आपण या परीक्षेसंबंधी आपल्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मला वाटतं सकारात्मक दृष्टिकोन ही तुमच्या अभ्यासाची पहिली पायरी असते. आणि एक लक्षात घ्या, की कुठल्याही बाबतीत जर का आपला सकारात्मक दृष्टिकोन असेल तरच आपण त्यामध्ये यश मिळवू शकतो, अन्यथा आपल्याला अनंत अडचणी येऊ शकतात, अनेक आव्हानं त्यामध्ये येऊ शकतात. त्या दृष्टीनं आपण परीक्षेसंबंधी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कोणी या परीक्षासंदर्भात नकारात्मक बोलत असेल तर त्याचं ऐकणं आपण टाळलं पाहिजे. अशा लोकांपासून आपण थोडंसं दूर राहिलं पाहिजे. मग ते मित्र असतील, मैत्रिणी असतील, शिक्षक असतील किंवा आणखी कोणीही असतील, तर ते आपण लक्षात घ्यावं. त्यामुळे परीक्षेविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आपण. एक तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एक अशी म्हण आहे की
मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं म्हणून चालत नाही. तर त्या दृष्टीनं तुमच्या मनामध्ये परीक्षेविषयी सकारात्मक भाव असला पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तो अभ्यास करता येतो. आता हा सकारात्मक दृष्टिकोन सोबत ठेवून आपण काय करायला पाहिजे, की जी कुठली आपण परीक्षा देत आहोत त्या परीक्षेसंदर्भातील मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा तुम्ही आढावा घेणं गरजेचं असतं, अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यातून तुम्हाला त्या परीक्षेतील प्रश्नांचे विविध प्रकार, प्रश्नांना असलेल्या पर्यायातील विविधता, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, फिरून फिरून कोणते प्रश्न येतात किंवा वेगळ्या पद्धतीनं कसे विचारले जातात, या सर्व बाबींचा अंदाज येतो. आणि मला वाटतं ही खूप महत्त्वाची पायरी. त्यामुळे आपण जी कुठली सेट देत असू, नेट देत असू, आता काही विद्यार्थी BEdची परीक्षा देणार आहेत, MEdची परीक्षा देणार आहेत, BComचे असतील, MAचे असतील, आणखी कुठलेही विद्यार्थी, तर त्यांनी काय करावं, मागील सर्व प्रश्नपत्रिका आढावा घ्यावा. त्याचबरोबर आपल्या परिचयातले जे यशस्वी विद्यार्थी असतील तर त्यांचे देखील आपण अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं असतं. कारण आपण म्हणतो ना की ज्यांना अनुभव घेतला आहे तोच खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतो. त्या दृष्टीनं आपण यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकायला पाहिजेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पुढची गोष्ट आहे की प्रश्नपत्रिका बघितल्या, मार्गदर्शन घेतलं, मग नंतर आपण त्या दृष्टीनं आपल्या विषयातील महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ असतील, चांगल्या नोट्स असतील, यूट्यूब चॅनलवरील चांगले व्हिडिओ असतील, यावरून आपण MCQ प्रश्नांचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. आणि ते करणं ही खूप मोठी गरज असते. मग या सगळ्यांच्या बळावर आपण स्वतः ज्ञानात्मक स्तरावरचे प्रश्न कुठले असतात, आकलनात्मक स्तरावरचे प्रश्न कुठले असतात, हे आपण शिकायला पाहिजे. त्यावर आपण प्रश्न स्वतःही तयार केले पाहिजेत. महत्त्वपूर्ण बाबींचं आपण पाठांतर केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मला इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की केवळ ज्ञान आणि आकलन हा भाग जर का तुम्ही खूप मनापासून केला, चांगलं केला, तर उपयोजनाची तयारी त्यातनं तुमची आपोआपच होत असते. ती कशी होत असते तुम्हाला सांगतो, की अभ्यास करत असताना केवळ पाठांतरावर भर देऊ नका. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, की आपण जो कुठला घटक अभ्यासतोय, आपला विषय अभ्यासतोय, तर त्या संकल्पनेतलं सार आपण समजून घेतलं पाहिजे. की जसं की शैक्षणिक तत्त्वज्ञान असेल तर तत्त्वज्ञान म्हणजे नक्की काय हे कळायला आपल्याला कळायला पाहिजे. साहित्य म्हणजे काय किंवा आपापल्या विषयातलं जे असेल ते. मी तुम्हाला इथं एकच या ठिकाणी उदाहरण देतो, की समजा तुम्ही महाभारताचा अभ्यास करताय, तर महाभारतातील महत्त्वपूर्ण पात्र, त्यांचे नावं, त्यांच्या जन्मतिथी, त्यांच्या मृत्यूतिथी, त्यांची नाती एवढं समजून घेऊन पुरेसं नाही आहे. तर आपल्याला महाभारतातील ही जी महत्त्वाची पात्र आहेत, त्यांचे प्रमुख स्वभाव विशेष, त्यांच्यातले हितसंबंध, ते महाभारताचं घडण्याचं नक्की मूळ कारण काय, त्यात कृष्णाची भूमिका काय होती, कर्ण नेमका जो विशिष्ट पद्धतीने वागला त्याचं कारण काय होतं, दुर्योधनाची भूमिका काय होती, द्रौपदी यामध्ये कुठला रोल निभावते, आणि आज हे आपण म्हणतो ना की घराघरामध्ये रामायण घडतच असतं, तर याच्या मागं काय नक्की असतं. तर त्या अर्थानं महाभारतातलं सार, महाभारतातलं ज्याला आपण मूळ जे एकूण काय म्हणूया की त्यामागची बेसिक जी फिलॉसॉफी असते किंवा जे घडण्यासाठी कारणीभूत भाग असतो ना, तर तो समजून घेणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं आपण अभ्यास करायला शिकलं पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, हा आपण अभ्यास केला, सगळं झालं, आता आपण प्रत्यक्ष परीक्षा देतो आहे असं लक्षात घ्या. तर परीक्षा देत असताना आपण काय करायला पाहिजे, की प्रत्येक प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं शेवटी जो शब्द असतो, जो क्रियापदाच्या रूपानं येतो, तो क्रियापद खूप जाणीवपूर्वक समजून घेतलं पाहिजे. कारण त्यावरून त्या पूर्ण प्रश्नाचा अर्थ बदलत असतो आणि प्रश्नात नक्की काय विचारलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आपण आपले प्रश्न म्हणून व्यवस्थित समजून घेत नाही, त्यामुळे ते सोडवताना खूप अडचणी येतात. तर त्यासाठी प्रश्नाला आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. शेवटी नाही विचारलं आहे, शेवटी होय विचारलं आहे का काय विचारलं हे आपल्याला त्यातनं नक्की कळालं पाहिजे. पुढे प्रश्न व्यवस्थित वाचला आपण, त्यानंतर प्रश्नाचे पर्यायसुद्धा आपण खूप काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. आणि मी तुम्हाला परत सांगतो आहे की अशा प्रश्नपत्रिकामध्ये प्रामुख्यानं काही वेळेला की एकूण 4 पर्यायापैकी 2 पर्याय हे उत्तर नाही हे सहजपणे कळतं, परंतु जे राहिलेले 2 पर्याय असतात त्या 2 पर्यायापैकी मात्र आपल्याला एका पर्यायाची अचूकपणे निवड करायची असते. त्यामुळं असा पर्याय निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा. आणि काही वेळेला तर 4ची 4ही पर्याय उत्तर वाटण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला आपण तो अगदी खूप विचार करून बरोबर उत्तर कुठलं आहे त्याचा आपण विचार करणं गरजेचं असतं. आता अशा पद्धतीनं आपण जर का सोडवलं तर निश्चितपणे आपल्याला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळू शकतं. मात्र असं असतानाही आपल्या मनामध्ये खूपदा शंका येतात, आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. हा अभ्यास कधी व्हायचा, कसा व्हायचा, मी जे अभ्यास केला आहे तेच परीक्षेमध्ये येईल का दुसरंच काही येईल, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात.
तर अशा वेळेला लक्षात ठेवा की असा व्यर्थ ताणतणाव चिंता आपण करू नये. आणि एक कायम लक्षात ठेवायचं की आत्तापर्यंत तुम्ही ज्या परीक्षा देत आलात आणि त्या परीक्षामध्ये तुम्ही यशस्वी होत आलात, याचं रहस्य काय की आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप चांगली म्हण आहे की जात्यावर दळायला बसलं की ओव्या आपोआप सुचतात. अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही परीक्षा द्यायला बसला की तुम्हाला बरोबर उत्तरे आपोआप आठवायला लागतात, आपोआप सुचायला लागतं. ही एकदम आपल्या नैसर्गिक प्रक्रिया असते आपल्या मेंदूमधली. तर त्या दृष्टीनं आपण व्यर्थ गोष्टीवर ताणतणाव मनामध्ये आणू नयेत. नंतर असं हे करून आपण परीक्षा द्यायला लागलो आणि काही प्रश्न तुम्हाला जर का प्रश्नपत्रिकेमध्ये शंकास्पद वाटले, संदिग्ध वाटले, तर अशा वेळेला तुम्ही काय करावं की त्या प्रश्नासाठीचं जे मूळ इंग्रजी भाषांतर आहे, जो मूळ इंग्रजी प्रश्न आहे तो वाचावा आणि त्या ठिकाणी तो इंग्रजी प्रश्न प्रमाण मानावा. बऱ्याचदा पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः एक 2-4 प्रश्न असे असण्याची शक्यता असते की त्याचं मराठी रूपांतरण चुकलेलं असतं, काही वेळेला पर्याय वेगळे असतात. तर त्यासाठी आपण मूळ इंग्रजी प्रश्न प्रमाण मानावा. आणि काही प्रश्नांची उत्तरे सोडवताना सामान्य परिस्थितीच्या संदर्भात विचार करावा. म्हणजे इथं विशिष्ट परिस्थिती आपल्या डोक्यात आणू नये किंवा आपण त्या पद्धतीने विचार करू नये. स्वतःच्या श्रद्धा, वैयक्तिक मते, विशेष आग्रह बाजूला ठेवावेत. जसं की आता एक लोकसंख्या शिक्षणासारख्या विषयामध्ये एखादा प्रश्न असा पण समजू की मानवातील हस्तमैथून ही टिंबटिंब प्रवृत्ती होय आणि त्याचे पर्याय आहेत नैसर्गिक, अनैसर्गिक, लज्जास्पद, विकृत आणि वाईट असे 4 पर्याय दिलेले असतील. तर इथं तुम्हाला काय वाटतं याचा तुम्ही विचार करायचा नसतो. म्हणजे तुमचं व्यक्तिशः मत या संदर्भात काहीही असू शकतं, परंतु सामान्यपणे विज्ञान काय सांगतं, सामान्यतः लोकांच्यामध्ये याबाबत काय आढळतं, तर ते तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की ती एक नैसर्गिक प्रवृत्ती, ती एक नैसर्गिक बाब आहे. या अर्थानं इथं आपण सामान्य स्थितीचा विचार करायचा असतो, आपल्या व्यक्तिविशिष्ट स्थितीचा नाही करायचा, हे लक्षात घ्या. काही प्रश्नांची उत्तराचे सूचक धागे हे इतर प्रश्नामध्ये किंवा त्या प्रश्नांच्या पर्यायामध्ये दडलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर का शक्य असेल आणि वेळ पुरत असेल तर पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही वाचायला पाहिजे आणि त्यातनंही तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. पुढे आपल्या जे विद्यार्थी आता ऑनलाईन परीक्षा देत आहेत त्यांनी काय करायला पाहिजे की मॉक टेस्ट द्यायलाच पाहिजे. कारण मॉक टेस्ट जर का देणं शक्य झालं नसेल तर आपल्याकडं जे इतर माध्यमं उपलब्ध आहेत की किमान यूट्यूबच्या व्हिडिओतून ते समजून घेणं की मॉक टेस्ट कशी असते काय, तर तेही समजून घ्यायला पाहिजे. आता मी पुढचे 1-2 जे विधानं करतो आहे ते साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जी काही BEdच्या आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत, तर ते जर का तुम्हाला त्या परीक्षेमध्ये 60 गुण आहेत, 60 प्रश्न आहेत असं आपण म्हणू, तर त्या 60 प्रश्नापैकी तुम्हाला फक्त 50 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि तुम्ही असं करू शकता की 60चे 60 जरी तुम्ही सोडवले तरी 60 पैकी जे फक्त 50 बरोबर असतील किंवा जे कुठले बरोबर असतील तेच उत्तरं ग्राह्य धरले जाणार आहेत आणि इथं कुठल्याही प्रकारची मायनस सिस्टीम नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या विद्यापीठामध्ये कितीपैकी किती प्रश्न सोडवायचे असतात किंवा त्या ज्या बोर्डाची, ज्या संस्थेची तुम्ही परीक्षा देताय तिथं हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि शक्यतो जर का सगळेच प्रश्न सोडवायला संधी असेल आणि त्यातनं बरोबरच उत्तरं गृहीत धरली जात असणार आहेत, तर माझा सल्ला तुम्हाला असा राहील की तुम्ही सगळेचे सगळे प्रश्न सोडवावेत. आणि प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी आपण परीक्षा वातावरणात आपल्या घरी किंवा आपल्याला जिथं कुठं शक्य होईल तिथं प्रश्नपत्रिका सोडवण्याचा पुरेसा सराव करायला पाहिजे. त्यामुळं काय होतं की प्रश्न देण्यासाठी आपलं मन, आपला मेंदू आणि आपलं मनगट म्हणजेच हात या तिन्हींचा समन्वय महत्त्वाचा असतो आणि तो प्रत्यक्ष सरावातूनच साध्य होत असतो. त्यामुळं तुम्ही पुरेशा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा पुरेसा सराव केला पाहिजे. यातनं आपली मानसिक, शारीरिक खूप चांगल्या पद्धतीनं तयारी होत असते. आता हे मी जे तुम्हाला सांगितलं तर त्या सगळ्यामध्ये जे काही महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला एक शेवटचा मुद्दा झाल्याच्या नंतर सांगतो की एवढं करूनसुद्धा अभ्यास झालाच नाही काही कारणानं, आपल्या घरामध्ये कधी दुःखद घटना घडली, आपली मनस्थिती चांगली नाही आहे किंवा आणखी काही, तर अशा वेळेला आपण काय करावं, तर एक लक्षात घ्या की तुमचे जे काही प्रश्न असतात त्यातील जवळजवळ एक 20% प्रश्न हे तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकला तो सर्वसामान्य ज्ञान असेल, तर्क असेल, अनुभव असेल, तुमची बुद्धिमत्ता असेल, त्या बळावर तुम्ही त्यातले 20 ते 30% प्रश्न अगदी सहजपणे सोडवू शकता. तर त्या दृष्टीनं मला वाटतं तुम्ही जे काही शिकत असता ते तुम्ही वापरलं पाहिजे, स्वतःला आजमावायचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण समजून चालूया की पुणे विद्यापीठाची जी काही BEdची परीक्षा आहे त्यामध्ये एकूण 60 प्रश्न आहेत. 60 पैकी तर त्यातले नक्की तुम्ही किमान एक 10 तरी प्रश्न निश्चितपणे बरोबर सोडवू शकता. म्हणजे सुरुवातीला एक 15 ते 20 प्रश्न 60 पैकी सहजपणे आपल्या सर्वसामान्य ज्ञान, तर्काच्या बळावर आपण सोडू शकतो
आणि मग असे जर का 20 प्रश्न आपण सोडवले तर खाली राहिले 40 प्रश्न की जे आपल्याला येत नाहीत असं समजून ते 40 तुम्ही सोडवले तुमच्या जसे जमते तसे, तर त्यातले सुद्धा नक्की एक साधारणतः 8 ते 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात आणि अशा पद्धतीनं तुमचे पहिले 15 ते 20 आणि नंतरचे 8 ते 10 आरामात तुम्हाला 25 ते 30 मार्क 50 पैकी मिळणार आहेत. तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही या परीक्षेमध्ये खूप चांगल्या मार्कानं पास झाला आहे. कारण का पास होण्यासाठी फक्त या परीक्षेमध्ये 20 मार्कांची गरज आहे. तसं जिथं कुठं फक्त आपल्याला पासिंगचीच गरज असेल आणि जास्तीचे मार्क नाही पडले तरी तुमचं काही नुकसान होणार नसेल तर अशा वेळेला तुम्ही काय करावं की प्रत्यक्ष ती परीक्षा द्यायलाच पाहिजे. अभ्यास झाला नसला तरी द्यायला पाहिजे. त्यातनं आपण स्वतःला आजमावून बघायला पाहिजे. आणि अशा प्रसंगी जर का आपण दुर्दैवाने नापास झालोच तरी आपण अभ्यास न करता एखाद्या परीक्षेत स्वतःला आजमावून पाहण्याचा एक जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला समृद्ध करून जाईल, आपल्या गाठी येईल, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढं करूनही जर का काही वेळेला आपण लवकर यश नाही मिळालं तरी खचून जाऊ नका, उदास होऊ नका, निराश होऊ नका. कारण परीक्षेतलं अपयश हे तुमचं अपयश नसतं, तुमच्या जीवनाचं अपयश नसतं, फक्त ते एका प्रयत्नातलं अपयश असतं. नंतर तुम्ही ते यशामध्ये परावर्तित करू शकता. त्यामुळे निश्चितपणे आपण सातत्यानं जर का अभ्यास करत राहिलो, पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिलो तर आपण हमखासपणे पास होऊ शकतो. याचे खूप सारी उदाहरणं आहेत आपल्याकडं. मला वाटतं त्या दृष्टीनं आपण सर्वांनी तयारी करावी. आणि एक लक्षात घेऊया की आपण ज्या सेट नेटसारख्या एक्झाम असतील किंवा MPSC UPSC एक्झाम असतील ना, तिथं ज्याला आपण काय म्हणतो की जे खूप असे खंबीरपणे त्या रस्त्यावर चालत राहतात तेच विद्यार्थी पास होतात. आणि बाकी B.Edची एक्झाम असेल, MA एज्युकेशन किंवा M.Ed असेल, ह्या परीक्षा आपण सहजपणे पास होऊ शकतो हे आपल्याला अनुभवातून कळेल. या दृष्टीनं आपण तयारी करावी. आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत कॉमेंटमध्ये आपल्या कॉमेंट द्या. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. इतरांनाही हा व्हिडिओ पाहायला सांगा, त्यावर आपल्या कॉमेंट द्या आणि आपले अभिप्राय निश्चितपणे आम्हाला कळवा. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.